नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. तर हा अनुभव ऐकायच्या अगोदर तुमचं मन घट्ट करा, कारण अनुभव पण असाच आहे, खूप भयानक आहे. अंगावर शहारे येतात की हां, खरंच हा अनुभव घडलेला असेल का? आणि मनात खूप म्हणजे भीती वाटायला लागते. त्यामुळे अगोदरच मन घट्ट करा आणि हा अनुभव शेवटपर्यंत ऐका. तर चला मग आपण अनुभवाला सुरुवात करूया. हा अनुभव माझ्या रिलेटिव्हचा आहे, त्यामुळे मी त्या ताईंचं नाव नाही सांगू शकत, कारण अनुभव पण त्याच पद्धतीचा आहे. तर घडलं असं, हा अनुभव त्या ताईंनी तब्बल 20 वर्षानंतर हा शेअर केला. तोपर्यंत त्यांनी हा अनुभव कोणालाही सांगितला नव्हता. कारण आजकाल असं झालं आहे की जर अनुभव शेअर केला किंवा सांगितलं तर समोरच्याचा त्याच्यावर विश्वास बसेल की नाही, किंवा ती घटना, तो अनुभव सत्य असेल की नाही, हा समोरच्याचा विश्वास बसत नाही. मला त्या पात्रतेचं त्यांनी ठरवलं आणि मला त्यांनी तो 20 वर्षानंतर त्यांचा अनुभव त्यांना म्हणजे मला सांगावंसं वाटलं त्यांना. का तर आपण स्वामींची सेवा करतोय आणि ही घटना, हा अनुभव आपण समजू शकतो, या भावनेने त्यांनी हा अनुभव शेअर केला. तर त्यातही लहानपणापासून सेवा करायच्या, त्यांच्याकडे स्वामीचरित्र होतं, जपमाळ होती, सेवा करायच्या. पण अशी बाकीची सेवा किंवा जास्त त्यांच्याकडून सेवा होत नव्हती, कारण त्या अर्थातच नोकरी करत होत्या, त्याच्यामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. तर जे काही सेवा करायच्या ते स्वामीचरित्र आणि जपमाळचे करायच्या. पण जपमाळ करताना त्या अशी करायच्या की जो काही तो मणी आहे, जपमाळचा मणी आहे, तर एकदा श्री स्वामी समर्थ म्हटलं की त्याच्यामागे 2-3 मणी जायचे त्यांचे, तसेच मध्ये त्याचं म्हणजे त्याला श्री स्वामी समर्थ म्हणायचं नाही, काही नाही, असंच 2-3 मणी मागे घ्यायच्या त्या. म्हणजे बघा कितकं फास्ट त्यांचं ते नामस्मरण असायचं, जपमाळ असायची. म्हणजे इकडं बघता बघता इकडं त्यांची एक माळ होऊन जायची, एवढं फास्ट. मग त्यांना समजायचंच नाही की मी काय करते काही नाही, किंवा त्यांना वाटायचं हां झाली माझी एक माळ पूर्ण झालं. असंच त्यांचे 15-16 वर्ष झाले सेवेत गेले. त्याच्यानंतर त्यांना समजलं की मी जी सेवा करते ती खूप चुकीची आहे, आणि म्हणजे जे काही नामस्मरण आहे ते या पद्धतीचं केलेलं, जे या पद्धतीचं नसतं. मी कोणत्या पद्धतीचं नामस्मरण करते आहे, कसं करते आहे, की एक श्री स्वामी समर्थ म्हणते 2-3 मणी लगेच मागे घेते, श्री स्वामी समर्थ म्हणते लगेच 2-3 मागे मणी मध्ये सोडून देते. तर मग असं न करता एक शांतपणे मनात जर जपमाळ केली तर काय फरक पडतो, असं त्या ताईंना वाटलं आणि त्यांनी करून बघितलं. मग त्या असं म्हणायला लागल्या, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि एक माळ पूर्ण रोज एकदम व्यवस्थितपणे करायला लागल्या. तर त्यांना असं करता 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 म्हणजे सेवेची खूप आवड निर्माण झाली, सेवा करावीशी वाटली. आणि स्वामीचरित्र सारामृताचं पण त्या खूप मन लावून करायच्या, जपमाळ पण खूप मन लावून करायच्या. तर पुढे काय झालं, त्यांना एक म्हणजे 2 व्हीलरवर जात असताना त्यांचा अपघात झाला. 2 व्हीलरवर जाता जाता त्यांचा अपघात झाला, आणि अपघात झाल्याबरोबरच त्यांच्या डोक्याला खूप मार लागला. असं लागला की त्यांच्या अक्षरशः डोक्यातून रक्तबंबाळ होत झालं होतं, सगळं पूर्ण भिजल्या होत्या त्या रक्ताने, पूर्ण इतकं रक्त निघालं होतं त्यांच्या त्या डोक्यातून, इतकं मार लागला होता त्यांना. तर तेव्हा त्यांना असं दिसलं की त्यांच्यासमोर कोणीतरी एक बाई आहे, पण त्या बाईचा चेहरा त्यांना दिसत नव्हता. आणि ती बाई अशी होती की केस पूर्ण काळे होते आणि तिचा कलरही पूर्ण त्या केसांच्या कलरसारखा होता, पूर्ण काळा. तिचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता, पण तिच्या शरीराचा कलर पूर्ण काळा होता. आणि ती बाई म्हणजे त्या ताईंचा आत्मा काढून नेतीये असं त्या ताईंना दिसत होतं. आत्मा काढून पटपट म्हणजे एकदम फास्टमध्ये ती आकाशात वरती जातीये, माझा आत्मा घेऊन, ताईंचा आत्मा घेऊन ती वरती जातीये असं त्या ताईंना दिसत होतं. आणि कुठंतरी त्यांना वरती हे म्हणजे एकदम लक्क प्रकाश दिसला, आणि त्या प्रकाशामध्ये आपले स्वामी आहेत असं त्यांना दिसत होतं. म्हणजे जसं आत्मा तो वरती जातोय त्याच्यावरतीही आपले स्वामी आहेत असं त्यांना दिसत होतं. मग तो आत्मा फास्ट नेताना स्वामींनी पाहिलं, आणि स्वामींनी एकदम त्या आत्म्याला म्हणजे त्या बाईला मारलं, आणि ती बाई खाली पडली, जमिनीवर खाली पडली.
जमिनीवर खाली पडल्याबरोबरच तो आत्मा ताईंच्यामध्ये आला असं त्या ताईंना दिसलं. म्हणजे त्या ताई म्हटल्या की तो आत्मा माझ्यात परत आलेला आहे. जेव्हा ती बाई खाली पडली तेव्हा तो आत्मा लगेच ताईमध्ये आलेला ताईंना वाटलं. म्हणजे ताईंना असं जाणवत होतं. तर हे असं सगळं पूर्ण झाल्याच्या नंतर म्हणजे हे सगळं ताईंनी सगळं पाहिलेलं होतं. मग हे झाल्याच्या नंतर ताईंना दवाखान्यात नेलं, हॉस्पिटलला घेऊन गेले. तिथे गेल्याच्या नंतर ताईंचं चेकअप सुरू केलं. चेक करताना डॉक्टरांनी चेक केलं तर डॉक्टरांना समजत नव्हते की नेमकं यांच्या डोक्यातून नेमकं कुठून हे रक्त निघतंय किंवा हे एवढं रक्ताने भरलेलं आहेत, पण नेमकं रक्त डोक्यातून येतंय कुठून. तर त्यांनी, आता तुम्हाला माहिती आहे, जर डोक्यामधलं जर ऑपरेशन करायचं म्हटलं तर पहिले केस कट करावं लागते, नंतरच तिथे टाके घेता येतात, ऑपरेशन करता येतं. म्हणून त्या डॉक्टरांनी त्याच पद्धतीने केस कट केले. एका जागेवरचे केस कट केले, त्या जागेवर हे रक्त म्हणजे निघलेलं दिसत नव्हतं. नंतर दुसऱ्या जागेवरचं केस कट केले, तिथेही म्हणजे रक्त निघताना दिसत नव्हतं. म्हणजे असे त्यांचे 2-3 वेळेस केस कट केले, पण त्या डॉक्टरांचा ते केस कट करण्याचं चुकलं, म्हणजे चुकीचं झालं. ज्यांनी तिथे केस कट केले तिथे काही रक्त दिसतच नव्हतं, पण रक्त तर डोक्यातूनच येत होतं, पण नेमकं कुठून येत होतं तेच समजत नव्हतं. म्हणजे हा डॉक्टरांना पण आश्चर्य वाटायला लागलं की नेमकं काय. आणि डॉक्टर पण खूप स्पेशालिस्ट होते, मोठे होते, म्हणजे चांगलं शिकलेले होते, म्हणजे खूप चांगले होते, तरी पण त्यांना समजत नव्हतं. हुशार होते ते, तरी पण त्यांना ती गोष्ट समजत नव्हती की हे काय आहे बाबा, नेमकं हे कसं काय, कुठून येतंय नेमकं. ते पण आश्चर्य करायला लागले की बाबा हे रक्त येते कुठून. आता मी 2-3 वेळेस तर केस कट केले तरी पण तिथून दिसत नाही आहे. सगळं आश्चर्य वाटायला लागलं. आणि नंतर म्हणजे ताईंना तर आता माहितीच होतं की माझ्यासोबत असं झालेलं आहे, पण त्यांच्या सांगण्यावर कोण विश्वास ठेवणार की ही सत्य घटना आहे म्हणून. कारण ते रक्त त्या आत्म्याने, म्हणजे ती जी बाई आली होती तिने ते रक्तबंबाळ केलेलं होतं. नंतर असंच हे करता करता ते रक्त म्हणजे डॉक्टरांनी विलाज केले, पण त्या विलाजाचा काहीही उपयोग झाला नाही. आणि त्या ताईंना नंतर म्हणजे स्वामींना, त्या डॉक्टरांच्या रूपात येऊन स्वामींनी त्यांना बरं केलं. स्वामींनी म्हणजे स्वामी त्या डॉक्टरांच्या रूपात येऊन स्वामींनीच त्यांच्यावर विलाज केल्यासारखे, त्या पूर्ण विलाज केल्यासारखं की जेणेकरून त्या बऱ्या झाल्या. आणि बघा, साक्षात जर आपले स्वामी आत्मा जर फेकू शकत असतील किंवा त्या आत्म्याला जर आपल्यापासून म्हणजे वाचवत असतील, तर स्वामींची शक्ती, स्वामींची सेवा किती दृढ असेल, स्वामींच्या सेवेत किती ताकद असेल, आणि स्वामींची लीला किती अगाध आहे, स्वामींची म्हणजे किती कमाल आहे की साक्षात स्वामी म्हणजे खूप खूप खरंच त्यांचे शब्द वर्णन करायला पण असे शब्द उरत नाही आहेत. काय बोलावं स्वामींबद्दल, इतकी स्वामींची लीला अगाध आहे. आणि खरंच स्वामी आहेत, आपल्याला कोणत्याही संकटातून स्वामी वाचवतात. असं त्या ताईंना हे मनोमनी त्यांना एवढ्या वर्षानंतर हा अनुभव आला. आणि त्यांना कुठंतरी असं वाटलं की आपण जी काही तोडकी मोडकी सेवा करत होतो, साधीभोळी सेवा करत होतो, ती स्वामींपर्यंत पोहोचत होती. आणि या मोठ्या संकटातून स्वामींनी आपल्याला वाचवलं, खरंच वाचवलं. कारण आपल्याला साधं जरी स्वप्न पडलं तरी किती म्हणजे सकाळी उठले आपण किती घाबरलेलं असतो, पण साक्षात ती काळी कुट्टबाई दिसणं, आत्मा दिसणं, वरून आत्म्याला स्वामींनी मारणं, खाली पडणं, हे किती भयानक गोष्ट आहे. कारण हे जर आपल्याला स्वप्नात दिसतंय किंवा प्रत्यक्षात त्या ताईने तर अनुभवलेलं होतं, मग त्या तर किती घाबरायला पाहिजे होत्या. म्हणजे किती खूप भयानक गोष्ट आहे ही. आणि हे फक्त आणि फक्त स्वामींमुळे शक्य होतंय, स्वामींमुळे शक्य झालं. कारण या संकटातून बाहेर पडणं हे तितकंच अवघड होतं. तर हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू